जय जय प्रभु यीशु की।
कारण येशू प्रकाश आहे, कारण येशू प्रकाश आहे. येशू जगाचा प्रकाश आहे, येशू जगाचा प्रकाश आहे. अंधकाराच्या राजात जगणारा मानवा येशू ख्रिस्ताकडे ये. अंधकाराच्या राजात जगणारा मानवा येशू ख्रिस्ताकडे ये. कारण येशू प्रकाश आहे, कारण येशू प्रकाश आहे.
मार्ग सत्य व जीवन कोण आम्ही पाहतो की या पवित्र सप्ताहाची सुरुवात आजच्या दिवसापासून होत आहे. मदत भावनेने एकदाच रक्ताचे अर्पण करून त्याची सुरुवात या सप्ताहामध्ये होत असताना काही विशेष घटना प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या ठिकाणी सूचित अशा करत आहे. प्रभू येशूचा राजा म्हणून आम्ही यरुशलेमेत त्याचा प्रवेश आम्ही करीत आहोत. मंदिराचे शुद्धीकरण, वलांडण सण, प्रभू भोजन आणि शिष्यांचे पाय धुणे, त्याच प्रकारे यहुदा इस्करियोत त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा केलेला विश्वासघात आणि त्याचं चुंबन देखील या दिवसामध्ये आम्ही आठवण करीत आहे. येशूला अटक झाली, वधस्तंभावर बलिदान आणि त्याचं अर्पण आणि नंतर पुरणे आणि परत उठणे आणि त्याचं स्वर्गारोहण होणे हा एक विशेष महत्वाचा भाग या सप्ताहामध्ये आम्हाला पाहावयास मिळत आहे. आम्ही पाहतो की ज्या पारतंत्र्यातून आम्ही गेलेलो आहे तसेच इतर पापाला सादृश्य अशी गोष्ट म्हणजे आम्ही पाहतो की ते शिंगरो बांधलेलं आहे. आणि निश्चित आम्हाला पाहावयास मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त त्या यरुशलेमेच्या गेट वरती आला आणि ते पाहिलं त्याने की ते शिंगरो बांधलेलं आहे. याचं प्रतीक आम्ही पाहतो की मनुष्य पापामध्ये बांधलेला आहे, अनेक समस्यांमधून तो बांधलेला आहे, सैताना त्याला जखडलेला आहे. आणि खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं म्हणजे त्याचा उद्देश आम्ही पाहतो की ते बांधलेले शिंगरो म्हणजेच आमचं जे बांधलेलं पाप आहे, जे आम्ही सैतानामध्ये बांधले गेलेलो आहोत, आम्हाला बंधनमुक्त करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. त्याचं प्रतीक आज आम्ही या ठिकाणी यरुशलेममध्ये जे प्रवेश आहे त्या प्रवेशाच्या द्वारे करीत आहोत. आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस त्या गेटमधून यरुशलेमच्या आतमध्ये आला
तर त्यावेळेस आम्ही पाहतो की ते पवित्र मंदिर तिथं आहे, परंतु त्या मंदिराचा आम्ही पाहतो की जो बाजार केलेला आहे त्या ठिकाणी लुटारांची गुहा अशी केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त आला आणि प्रथम आम्ही पाहतो की त्या येरुशलेमच्या मध्यंतरी असलेलं जे पवित्र मंदिर आहे ते प्रथम त्यांनी स्वच्छ केलेलं आहे. अशासाठी की आम्ही पाहतो की आम्ही या जगामध्ये राहत असताना जे प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला जे अंतःकरण दिलेलं आहे ते अंतःकरण अगोदर आमचं स्वच्छ होणं, शुद्ध होणं, पवित्र होणं आवश्यक आहे. आणि मंदिराला प्रत्येक असं जे आमचं अंतःकरण आहे ते अंतःकरण प्रथम परमेश्वरानं आम्हाला त्याच्या सर्व सैतानाच्या बंधनातून सोडून आम्हाला शुद्ध आणि पवित्र असं केलेलं आहे. आणि वधस्तंभाच्या बलिदानाच्या द्वारे मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं हेच तारण आम्हाला देऊ केलेलं आहे. या तारणाच्या द्वारे आम्ही पाहतो की आमचं शुद्धीकरण झालेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये आम्ही या ठिकाणी जात आहोत. आणि या सप्ताहामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान आहे, जो वधस्तंभ आहे त्याचं स्मरण आम्ही करणं योग्य आहे. आणि म्हणून या दिंडीच्याद्वारे त्याचप्रकारे या सर्व घटनांच्याद्वारे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभाच्या चरणाजवळ आम्ही जात आहोत. निश्चित प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणार आहे, या गोष्टीवरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे. आणि या विश्वासाच्या द्वारे आम्ही सर्व त्याच्या सहभागितेमध्ये असताना परमेश्वर आम्हा सर्वांना सहाय्य करो. आणि जो होसांना होसांना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित आहे, जो आमचा तारणार आहे तो तारणार आमचा आलेला आहे. प्रियानं आपण निश्चित त्याच्या विश्वासाच्या द्वारे त्याला आपण आपलं सर्व पूर्ण अर्पण देऊया की जेणेकरून परमेश्वर आम्हाला या सर्व गोष्टीमध्ये सिद्धता आम्हाला प्राप्त करून देव करो. तुम्हाला मला विशेष प्रकारच्या आशीर्वादामध्ये आणि सामर्थ्यामध्ये ठेवू. प्रार्थना करूया आपण. हे आमच्या कृपाळमान परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी याच्या निर्माण करत्या प्रभू परमेश्वरा, सकाळपासून आम्हाला सर्वांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करीत आहे. त्याचप्रकारे प्रभू परमेश्वरा ही सुवार्ता फेरी जी आम्ही काढलेली आहे याच्यामध्ये तुझं पुढारी पण आणि तुझी सहभागिता प्रभू परमेश्वरा आम्हाला सोबत आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर प्रभू परमेश्वरा जगामध्ये तो आलास आणि त्याच्याद्वारे प्रभू परमेश्वरा वधस्तंभाचं बलिदान तू स्वीकारलंस. आणि या पवित्र सप्ताहामधून आम्ही जात असताना विविध घटना प्रभू परमेश्वरा संदेशाच्या द्वारे आम्ही आता पाहिलेल्या आहेत. खरोखर प्रभू परमेश्वरा वधस्तंभाचं जे बलिदान तो आम्हाकरिता सहन केलेलं आहे, जे तारण आहे प्रभू परमेश्वरा तुझपासूनच आम्हाला ते प्राप्त झालेलं आहे. या विश्वासामध्ये प्रभू परमेश्वरा तू आम्हाला दृढ ठेवावं म्हणून आम्ही प्रार्थना विनंती करत आहे. प्रभू परमेश्वरा उपस्थित असलेले सर्व सेवक वर्ग, त्याचप्रकारे मंडळामधून प्रभू परमेश्वराचे सभासद या या फेरीमध्ये प्रभू परमेश्वरा समाविष्ट झालेले आहेत. प्रत्येकाला विशेष प्रकारचं सहाय्य करावंच, तुझी कृपा करावीच आम्ही प्रार्थना विनंती करत आहे. प्रभू परमेश्वर आमच्या या मंडळीचे पाळक साहेब, त्याचप्रकारे शेषण वर्ग आणि इतर सर्व प्रभू परमेश्वराचे सभासद आहेत त्यांना विशेष प्रकारची कृपा, आशीर्वाद आणि सामर्थ्य तू पुरवावंच. आणि जे संकल्प, जे नियोजन प्रभू परमेश्वरा आमच्या मंदिराच्या द्वारे, आमच्या मंडळीच्या द्वारे आहे ते पूर्णपणे सिद्ध जाण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य करावंच. परत एकदा प्रभू परमेश्वर आम्ही प्रार्थना विनंती करतात. जो प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणार आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त येरुशलेमच्या त्या गेटमधून आत येत आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त ते मंदिर सर्व आणि जे अंतःकरणात ते सर्व स्वच्छ करीत आहे, त्या येशूच्या गोड आणि पवित्र नावात आम्ही प्रार्थना करीतो. आमेन, आमेन. होसाना, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. मार्ग, सत्य व जीवन कोण? प्रभू येशू ख्रिस्त. मार्ग, सत्य व जीवन कोण? प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा? प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा? होसाना, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसाना, होसाना. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. मार्ग, सत्य व जीवन कोण? प्रभू येशू ख्रिस्त. मार्ग, सत्य व जीवन कोण? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा? आमचा सर्वांचा. प्रभू येशू ख्रिस्त कोणाचा? आमचा सर्वांचा. Ready
येशू प्रकाश आहे, प्रभू येशू प्रकाश आहे. करून ट्रॅफिकला अडथळा होणार नाही। सर्वांनी या बाजूला या, राऊंड करा, रस्ता रिकामा ठेवा येण्या जाण्यासाठी। चला या, पटपट या, सर्वांनी या, इकडे समोर या।
या लवकर. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. होसान्ना 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 प्रभूच्या नावाने येणार राजा धन्यवादित असो. प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र आणि गौरव नावामध्ये मी प्रीतीचा सलाम सादर करतो आणि अभिवादन करतो. 2000 वर्षापूर्वी प्रभू श्री ख्रिस्त निर्मिणुकीनं अशा प्रकारच्या प्रोसेसनं येरुशलेम नगरीमध्ये प्रवेश करता झाला. यासाठी येरुशलेम नगरी जात होता की त्या येरुशलेम नगरीमध्ये त्याच्यासाठी वधस्तंभ तयार करून ठेवण्यात आलेला होता. त्या वधस्तंभावरती त्याचं बलिदान होणं क्रमप्राप्त होतं. देवी पित्यानं दिलेली आज्ञा होती आणि त्याच्या रक्तामध्ये सर्व मानव जातीला तारण आणि सार्वकालिक जीवन प्राप्त होणार. आणि म्हणून तो ख्रिस्त या जगामध्ये आपलं बलिदान करण्यासाठी, आपला प्राण अर्पण करण्यासाठी, आपलं रक्त सिंचन करण्यासाठी त्या जगामध्ये आला होता. आणि जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा तो सर्व लोक समुदायासह येरुशलेम नगरीमध्ये प्रवेश करता झाला. परमेश्वर देवानं ख्रिस्ताला ओळखण्यासाठी अनेक भविष्यवाण्या दिल्या होत्या, अनेक चिन्ह आणि चमत्कार त्याच्या जीवनामध्ये घडवून आणले होते आणि त्याद्वारे त्याला ओळखावं, कारण तो देवाचा पुत्र आहे आणि समस्त मानवजातीला सार्वकालिक जीवन देणार आहे. पण कोणी त्याला ओळखलं नाही. आज देखील त्याला कोणी ओळखत नाही अशी परिस्थिती या जगामध्ये आहे. कारण जगाच्या दैवतानं सर्व मानवजातीचे डोळे आंधळे करून टाकलेले. परंतु परमेश्वर देवानं त्याच्या वचनाचा प्रकाश अनेकांना प्राप्त करून दिला आणि ख्रिस्त येशूला त्याने ओळखण्यासाठी त्यांचे नेत्र उघडले. प्रभू श्री ख्रिस्त बेथानी या गावाजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी तो थांबला आणि त्या ठिकाणी थांबून त्यानं सांगितलं आपल्या शिष्यांना, समोरच्या गावामध्ये जा आणि त्या ठिकाणी एक गाढव आणि त्याचं शिगुरू त्या ठिकाणी बांधून ठेवलेलं आहे, ते माझ्यासाठी घेऊन या. एवढ्यासाठीच प्रभू श्री ख्रिस्त थांबला होता. कारण शास्त्र वचन असं या जगामध्ये आला, मानवजातीला शांती देण्यासाठी त्याने आपलं रक्त सिंचन केलं. मानवजातीला सार्वकालिक जीवन देण्यासाठी आपल्या प्राणाची असं आहे. ही शांती सर्वांनी जगाने घ्यावी. ही शांती सर्व या आमच्या भारत देशापासून घ्यावी आणि सर्व आमच्या बंधूंनी घ्यावी, यासाठी ही शांती त्याने मुक्त केलेली आहे. आणि म्हणून तो शांतीचा अधिपती आपल्याला शांती देण्यासाठी येत आहे. त्याला ज्यावेळेस आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये स्थान देऊ, जेव्हा आमच्या जीवनामध्ये स्थान देऊ, त्याच्या आज्ञेमध्ये मी राहू, त्याच्या आज्ञेचं पालन करू, त्याच्या वचनाचं पालन करू, त्याच वेळेस ही शांती आम्हाला प्राप्त होणार आहे. जोपर्यंत आम्ही त्याचं वचन ऐकत नाही, ती ग्रहण करत नाही, समजून घेत नाही, तर ती शांती आमच्यावरून निघून जाणार आहे. ती शांती आमच्या जीवनामध्ये स्थापित व्हावी, यासाठी ती आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये स्वीकारली पाहिजे. कारण देवाचं वचन हे जीवन देणार आहे. देवाचं वचन हे जीवन आहे आणि प्रभू श्री ख्रिस्त जीवन देण्यासाठीच्या जगात कारण अभिषेक निर्माण करणार तो परमेश्वर देव आहे. या विश्वामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट आपल्या पवित्र शब्दानं साकार केलेली आहे. माझ्या स्वर्गातील प्रिय बापा, तू शब्द बोललास आणि अंतरिक्ष तू निर्माण केलंस. तू शब्द बोललास या अंतरिक्षामध्ये सूर्य चंद्र तारे तू निर्माण केले. तू शब्द बोललास ही पृथ्वी निर्माण केली. तू शब्द बोललास या पृथ्वीवरती सर्व प्रकारची जीवनसृष्टी निर्माण केली, निसर्ग तू निर्माण केला, मनुष्याला देखील आपल्या शब्दाने तू निर्माण केलं. याबद्दल तुला धन्यवाद देतो, तुझ्या नावाचा महिमा करून तुझं गौरव करतो. माझ्या देवापा, स्वर्गातील पवित्र पित्या, जे सूर्य चंद्र तारे त्यांना तू एक विशिष्ट धावण्याची भ्रमण कक्ष आखून दिलेले आहे. त्यांच्यासाठी एक विशिष्ट असा मार्ग त्यांच्या स्थापनेपासून बापा त्यांना आखून दिलेला आहे. तो मार्ग त्यांनी कदापि सोडला नाही. आपापल्या भ्रमण कक्षेतून ते आपला मार्ग आक्रमित आहेत. पण मनुष्याला जो जीवनाचा मार्ग तो आखून दिला होता, तो मार्ग मनुष्याने सोडला, मार्ग भ्रष्ट झाला आणि नरकाच्या वाटेकडे तो चाललेला आहे. आणि त्या सर्व नरकाच्या वाटेने जाणाऱ्या सर्वांना स्वर्गाच्या वाटेकडे वळवण्यासाठी तू या जगामध्ये प्रभू श्री ख्रिस्त आला आणि आपलं जीवन तो आम्हाला अर्पण. कुठल्याही कर्मकांडानं आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार नाही. कुठलाही उपास तपास करून आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार नाही. आमच्या कृतीनं, आमच्या वागण्यानं आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. तर ख्रिस्त येशूला आमच्या अंतःकरणामध्ये आद्य स्थान देऊन आम्ही आमच्या पापाची कबुली द्यावी. आमचं पाप आम्ही त्याच्या पायाजवळ कबूल करावं. आम्ही क्षमेची याचना करावी. कारण सर्व अपराध आणि पातक आपल्या रक्तानं धुवून पुसून टाकून आम्हाला देवाची लेकरे होण्याचा अधिकार ख्रिस्त येशूने दिला. त्या ख्रिस्त येशूला वंदन करतो, त्याला धन्यवाद देतो, त्याच्या नावाचा महिमा आम्ही वरतो. धन्यवाद. त्याच्या स्वर्गातील पिता, आज ही जी प्रोसेस चाललेली या प्रोसेसच्या द्वारे तुझं गौरव आम्ही करत असताना यामध्ये असलेल्या सर्व बालकांच्यावर तो आपला आशीर्वाद पाठव, सर्व बहिणींच्यावर तो आपला आशीर्वाद पाठव, सर्व बांधवांच्यावर आशीर्वाद पाठव.
आणि यामध्ये असलेल्या सर्वांचा तू सहाय्य कर. सर्वांना शक्ती, सामर्थ्य, बुद्धिज्ञान आणि तुझे स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त होते. जे ज्यांनी तुझं वचन ऐकलं ते वचन त्यांच्या अंतःकरणामध्ये अनेक पटीने पीक देण्यासाठी आपण त्या ठिकाणी आशीर्वादित करावं आणि त्यांच्या जीवनाचं तारण तू घडवून आणावं ही तुझ्या चरणापासून नम्रपणे प्रार्थना करतो. हे फोर आमचं सहाय्य केलंस, आभार मानतो. इथून पुढे तो मसंग दिला हीच तुझ्या पायाजवळ प्रार्थना करतो. ही प्रार्थना ख्रिस्त येशू माझा उद्धारक तारणारा प्रभू जो आम्हासाठी स्वर्ग सोडून या भूत लावते आला, आम्हा मरते मानवासाठी वधस्तंभाच्या वेदीवरती आपला प्राण ज्यानं अर्पण केला, आपल्या रक्तचिंचनाच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन त्यानं दिलं. आमचे अपराध, आमचे पातक धुवून टाकून आम्हाला देवाची शुद्ध पवित्र अशी प्रजा त्यानं आम्हाला केलं. त्या ख्रिस्त येशूला धन्यवाद देतो, त्याच्या नावाचा महिमा होतो आणि ज्याच्या रक्तामध्ये आम्हाला शुद्ध करून देवाची प्रजा म्हणून विभक्त केलेलं आहे त्या प्रभू श्री ख्रिस्ताचा गौरव करतो आणि त्याच्याच पवित्र, समर्थ आणि प्रेमळ नावात ही प्रार्थना अर्पण करतो म्हणजे कृपया. आमेन, आमेन, आमेन. होसाना, होसाना. देवाकडे या, येशूकडे या, येशूकडे या आणि या हो या. काय काकी
प्रभु जी
होसाना होसाना त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय पालक साहेब, सर्व मंडळीचे सदस्य, सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे बालेखान साहेब यांचे देखील मी आभार मानतो. आणि जे पोलीस प्रशासन आहे, शासकीय प्रशासन आहे, ज्याच्यानी आम्हाला परमिशन दिलं, त्यांचे देखील मी आभार मानतो. पुन्हा एकदा मंडळीचे बाळासाहेब चुकडे पाळक साहेब, सेक्रेटरी दीपक लोंढे साहेब, खजिनदार मोहन बोरे, मास्टर कमिटी मंडळ कॉयर ग्रुप, त्याचप्रमाणे जालम पास्टर, काळे पास्टर, वाघमारे पास्टर आणि आमचे पास्टर यांचे देखील मी Jai
आपण प्रार्थना उद्देशानं दृष्टिकोनातून पाहत आहोत हे तो सर्व काही जा आज प्रभू आम्ही तुला विनंती करतो आम्हा प्रत्येकाच्या जीवनाकडून तुझं गौरव होते एक सुंदर मिरवणूक प्रोसेशन आम्ही आज केलेले आहे पण आमच्या अंतकरणामध्ये प्रभू असावा तो जर प्रभू नसेल आम्ही जर त्या प्रभूवर विश्वास ठेवला नसेल आमचं जर तारण झालं नसेल तर फार दुःखाची गोष्ट आहे आणि म्हणून वचन सांगत आहे सुगी संपली हंगाम आटोपला पण आमचं तारण झालं नाही अशी म्हणण्याची वेळ आमच्यावर येऊ नये म्हणून संधी आहे देवाला स्वीकारण्याची प्रभूवर विश्वास ठेवण्याची प्रभूला आमच्या अंतकरणामध्ये घेण्याची एक संधी आहे आणि ही संधी आम्ही दौडू नये तुझं गौरव करत राहावं तुझी साक्ष द्यावी तुझी घोषणा करावी तुझी स्वार्थ सांगावे यासाठी आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या उतरू दे आणि या ठिकाणी प्रभू जे आमचे आचार्य वर्ग आहेत त्या सर्वांना तू सांभाळस आणि विशेष दे बाप्पा या मंडळीतील सर्व लहान लेकरांना तू सांभाळस आणि सर्व लेकरांच्या करून आज तुझं गौरव झालेलं आहे तुझी घोषणा झालेली आहे तुझी स्वार्थ झालेली आहे याबद्दल आमचे उपकार तुम्ही जर ओरडलं नाही तर धोंडे ओरडतील असं म्हटलेलं आहे आणि म्हणून आम्ही जीवनामध्ये आजची ही भक्ती आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित केलीस आम्हा सर्वांचं सहाय्य केलंस आमच्यामध्ये जो उत्साह आहे आमच्यामध्ये जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेनं त्या आत्म्याच्या प्रेरणा चालण्यासाठी लागणारं सामर्थ्य शक्ती आणि कृपा पुरव सर्वांना तुझा आशीर्वाद दे सर्वांच्या संगती राहा आणि सर्वांना तुझी कृपा पुरव हीच प्रार्थना येशूच्या नावाने करतो म्हणे पित्या आमेन परमेश्वर प्रार्थना म्हणून पाळसा आशीर्वाद देतील हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र म्हणले जाऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आपल्या गुन्ह्यास ऋण सोडतो तसेच तू आमची ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे आमेन सर्वदा आनंदित असा निरंतर प्रार्थना करा सर्व स्थितीत उपकार स्तुती करा कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे आत्म्याला विसरू नका संदेशाचा धिक्कार करू नका सर्व गोष्टीची पारख करा चांगले ते बळकट धरा वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा शांतीचा देव तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करू आणि आपल्या आत्म्याने सांगून तुमचा आत्मा जीव शरीर निर्दोष असे उल्हासाने उभे करू तुम्हाला पाचारण करणारा तो विश्वसनीय आहे तो हे करेलच आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा व देव बापाची प्रीती पवित्र आत्म्याची सहभागिता शांती आरोग्य आम्हा सगळ्यांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो आमेन